So welcome all of you. Now let us start next point, that is characteristics of first order reaction. So first characteristic is unit of rate constant K1. So in previous lecture we have derived equation for rate constant K1. Equation is 2.303 upon T log of A upon A minus X. Okay, so this is equation for rate constant, integrated form of rate constant K1. Okay, so in this equation here A is initial concentration and A minus X is concentration after time T. So both are the concentration terms. Okay, so A and A minus X both are concentration terms. Okay, both are concentration terms. So unit of A will be mole per liter. Okay, unit of this term is also mole per liter. So get cancel. So unit of K1 will be, आता ह्या दोन्ही टर्म जर कॅन्सल झालेल्या आहेत, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स होत्या, दोन्ही टर्म कॅन्सल झालेल्या आहेत, उरली काय फक्त टाईमची टर्म. मग हे K1चं जे युनिट असेल ते काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ टाइम मीन्स टाइम रेस टू -1 आणि टाइम तुमचा मेजर केला जातो जनरली सेकंड मध्ये. सो युनिट ऑफ K1 इज पर सेकंड. युनिट ऑफ K1 इज पर सेकंड. म्हणजे सिम्पली आपण काय केलेलं आहे, रेट कॉन्स्टंटचं युनिट काय ते डिटरमाइन केलेलं आहे फॉर्म्युल्यावरून. फॉर्म्युल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म होत्या, दोन्ही कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मचं युनिट सेम असणार आहे, त्यामुळे ते कॅन्सल आउट झालेले आहेत. उरलं काय फक्त टाईम, आणि टाईम कशात मेजर करतो आपण, सेकंडमध्ये. तो कुठं आहे, 1/T आहे, म्हणजे काय त्याचा रेसिप्रोकल ऑफ टाईम, म्हणजे रेसिप्रोकल येईल त्याचा 1/T. सो रेसिप्रोकल ऑफ टी आणि टाईम कशात मेजर केला जातो, सेकंडमध्ये. मग K1चं युनिट काय असणार आहे, पर सेकंड. ओके, सो दिस इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो लेट अस सी नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. Second is graphical representation. Graphical representation or nature of graph. Nature of graph. So there are two ways for plotting a graph from which we can determine rate constant K1. दोन वेगवेगळ्या मेथड्सने आपण ग्राफ प्लॉट करू शकतो आणि त्या ग्राफवरून रेट कॉन्स्टंट जो असेल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट K1 आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, तर मग आता पहिली जी मेथड आहे ती आपण डिस्कस करू. फर्स्ट मेथड म्हणजे याच्यात बघा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफवरून रेट कॉन्स्टंट K1 कसा डिटरमाइन करायचा ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यातली पहिली मेथड आपण आता डिस्कस करतोय. ओके, तर पहिल्या मेथडसाठी आता आपण रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन कन्सिडर करू. वी नो दॅट K1 is equal to 2.303 upon T log of A upon A minus X. Okay, so this is equation.
Now rearrange this equation. So rearrange this one. K1 t ला इथे मल्टिप्लाय करा, ही टर्म इकडे ट्रान्सफर करा. आपल्याला इक्वेशन मिळेल लॉग ऑफ a अपॉन a मायनस एक्स इज इक्वल टू K1 इंटू टी अपॉन 2.303 असं इक्वेशन मिळणार आहे. आता हे जे लॉग आहे, लॉगच्या रूलनुसार डिवायडेशन जो असेल तर काय होते, सबस्ट्रॅक्शन होते. तर मग बघा इथे असं आपल्याला मिळेल लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ ए मायनस एक्स इज इक्वल टू K1 इंटू टी डिवायडेड बाय 2.303. ओके. आता बघा काय करतो मी, ही जी टर्म आहे ही इकडे ट्रान्सफर करतो आणि ही टर्म इकडे ट्रान्सफर करतो. सो दिस इज निगेटिव्ह when it goes to this side will be positive, and this is positive when it comes to this side will be negative. So it is written as log of a minus K1 into t divided by 2.303 is equal to मायनसचं काय होईल प्लस लॉग ऑफ a मायनस एक्स. पुन्हा याच्यात थोडी रिअरेंजमेंट करतो मी. देअरफॉर लॉग ऑफ a मायनस एक्स इज इक्वल टू, हे असं लिहितो मी, मायनस K1 2.303 ब्रॅकेट. ओके, ही टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिली. आउटसाईडला काय लिहितो मी, इथे टी लिहितो. आता याची साईन काय आहे, प्लस आहे. सो प्लस लॉग ऑफ ए. ओके, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. बघा सुरुवातीला काय केलं आपण, हे इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे रेट कॉन्स्टंट K1चं. त्याच्यात थोडीशी रिअरेंजमेंट केलेली आहे. ही जी टर्म होती इकडं ट्रान्सफर करून घेतली K1 टी अपॉन 2.303. त्यानंतर ही टर्म आपल्याला मिळालेली आहे. ही जी टर्म होती इथं लॉगचा रूल अप्लाय करून घेतला. लॉगच्या रूलनुसार डिवायडेशन होतं म्हणून इथे सबस्ट्रॅक्शन झालेली आहे. लॉग ऑफ ए मायनस एक्स इज इक्वल टू K1 टी अपॉन 2.303. आता बघा ही टर्म इकडे ट्रान्सफर केली आणि ही जी टर्म होती ही टर्म इकडे ट्रान्सफर केलेली आहे आणि ही टर्म या साईडला ट्रान्सफर केलेली आहे. ही प्लस होती तर मायनस झाली, ही मायनस होती प्लस झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलेलं आहे, लॉग ऑफ ए, हे इक्वेशन असं होतं ना, मी असं उलटं लिहिलेलं आहे. लॉग ऑफ ए मायनस एक्स इज इक्वल टू, मी ब्रॅकेटमध्ये काय केलं, मायनस K1 अपॉन 2.303 आणि आउटसाईडला काय लिहिलं आहे टी. त्यानंतर हा प्लस इकडे करून द्या, प्लस लॉग ऑफ ए. If you observe this reaction carefully, this equation is in the form of equation of straight line. Equation of straight line काय, y is equal to mx. ओके, किंवा y is equal to mx plus c. आता हे इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, दिस इज y. ओके, दिस टर्म इज m. ओके, दिस इज y, m, दिस इज x and this is c. c काय असो, c is intercept on y axis. ओके, आता आपल्याला हे इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये दिसतंय. आपण जर ग्राफ प्लॉट केला, इफ यू प्लॉट अ ग्राफ ऑफ लॉग ऑफ a मायनस एक्स, वाय ॲक्सिसवरती काय असणार आहे, लॉग ऑफ a मायनस एक्स, आणि एक्स ॲक्सिसवरती काय असणार आहे, टाईम असणार आहे. इफ यू प्लॉट अ ग्राफ ऑफ लॉग ऑफ a मायनस एक्स वर्सेस टाईम t, you will get straight line with intercept log of a and having slope minus K1 upon 2.303. So let us see the graph. Okay, so this is x axis, this is y axis. y axis वर काय असणार आहे, log of a minus x असणार आहे, log of a minus x. x axis वरती काय असणार आहे, टाइम t असणार आहे, टाइम t असेल. ओके, इंटरसेप्ट. ओके, इंटरसेप्ट काय असतो, इंटरसेप्ट. ओके, सो इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस, म्हणजे जी काही लाईन असेल ती वाय ॲक्सिसला कुठेतरी इंटरसेक्ट करणार आहे. सपोज या पॉईंटला इंटरसेक्ट करत असेल लाईन, पण इथे बघा इथे स्लोप काय निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला स्ट्रेट लाईन अशी नाही मिळणार, स्ट्रेट लाईन आपल्याला ही अशी मिळेल. ओके, स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे. ओके, सो दिस इज इंटरसेप्ट. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जे काही डिस्टन्स असेल तर काय असणार आहे, इंटरसेप्ट. इंटरसेप्ट काय, मग लॉग ऑफ ए.
म्हणजे तुम्हाला ग्राफ जर प्लॉट केला तुम्ही लॉग ऑफ ए मायनस एक्स वर्सेस टाईम टी, तुम्हाला एची व्हॅल्यू पण मिळून जाणार आहे. ओके, दिस इज लॉग ऑफ ए. ओके, दिस इज लॉग ऑफ ए. हे काही असेल व्हॅल्यू, ही जी इथून इथपर्यंत जी काही व्हॅल्यू असेल ती लॉग ऑफ ए असणार आहे. लॉग ऑफ एची व्हॅल्यू मिळाली तिथून तुम्ही ए डिटरमाइन करू शकता. त्यानंतर इथे स्लोप, हा स्लोप आहे. ओके, स्लोप काय असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. कोणत्याही दोन व्हॅल्यू घ्यायच्या y ॲक्सिसच्या, कोणत्याही दोन व्हॅल्यू घ्यायच्या x ॲक्सिसच्या, स्लोप कॅल्क्युलेट करायचा. सो स्लोप येणार आहे तुम्हाला. स्लोप काय बरं इथे मायनस k1 अपॉन 2.303. आता आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे k1. सो k1 इज इक्वल टू काय येईल मायनस स्लोप इंटू 2.303. जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला, इफ यू प्लॉट ग्राफ ऑफ लॉग ऑफ ए मायनस एक्स वर्सेस लॉग ऑफ वर्सेस टाइम टी, अँड इफ यू डिटरमाइन दी स्लोप जर तुम्ही डिटरमाइन केला, स्लोप काय असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे जर तुम्ही डिटरमाइन केलं, ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, ऑब्वियसली स्लोप तुमचा निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. मग या स्लोपची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची, याला मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला काय मिळून जाणार आहे रेट कॉन्स्टंट k1 मिळून जाणार आहे. ओके, सो इन दिस वे, दिस इज वन वे बाय विच वी कॅन डिटरमाइन रेट कॉन्स्टंट k1 फ्रॉम दी ग्राफ. अशा पद्धतीने ह्या इक्वेशनचा यूज करून, हे इक्वेशन रिअरेंज करून ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही जर ग्राफ प्लॉट केला या दोन टर्मचा, तुम्हाला स्लोप डिटरमाइन करावा लागेल. स्लोप डिटरमाइन केल्यानंतर स्लोपची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली की तुम्हाला रेट कॉन्स्टंट k1 मिळून जाणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी नेचर ऑफ ग्राफ. दिस इज वन वे. आता आपण सेकंड वे काय, दुसरी मेथड कशी आहे ते आपण डिस्कस करू आता. Okay, second method. Let us consider again equation. We know that आपल्याला माहिती आहे इक्वेशन k1 is equal to 2.303 upon t log of a upon a minus x. Rearrange this equation for log of a upon a minus x is equal to k1 into t upon 2.303. ओके, आता इथे बघा मी काय करतोय, ही जे t आहे हा असा लिहितो आउटसाइड. ओके, नाउ this equation is again in the form of equation of straight line y is equal to mx. In this case we get a straight line which is passing through origin. इथे इंटरसेप्ट दिसतोय का आपल्याला y ॲक्सिस वरती इंटरसेप्ट लाईन जी y ॲक्सिसला कट करणारे इंटरसेक्ट करणारे अशी लाईन मिळणार नाही. लाईन जी मिळणार आहे स्ट्रेट लाईन ती कुठून पास होणार आहे, ओरिजिन मधून पास होणार आहे. ओके, सो सपोज y ॲक्सिस वरती जर या टर्म्स असतील, ओके, log of a upon a minus x versus time t. If you plot a graph of log of a upon a minus x versus time t, then we get straight line which is passing through origin. इथे तुम्हाला इंटरसेप्ट मिळणार नाही. ओके, इंटरसेप्ट मिळणार नाही. ओके, मग हा m काय, m असतो तुमचा स्लोप. ओके, मग स्लोप काय असेल, स्लोप इज इक्वल टू काय येईल बघा, मग इथे स्लोप इज इक्वल टू
स्लोप इज इक्वल टू K1 अपॉन 2.303. ओके, सो K1 इज इक्वल टू काय येईल मग? K1 इज इक्वल टू 2.303 इंटू स्लोप. इथे तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करणार. स्लोप इज इक्वल टू काय येईल तुमचा? y2 मायनस y1 x2 मायनस x1. कोणतेही 2 पॉईंट y ॲक्सिसचे, कोणतेही 2 पॉईंट x ॲक्सिसचे कन्सिडर केले, त्याच्यावरून स्लोप डिटरमाइन करणार. स्लोपची जी व्हॅल्यू येईल ती इथे सबस्टिट्यूट करणार. स्लोपच्या व्हॅल्यूला ह्या टर्मने मल्टिप्लाय करणार, तर तुम्हाला काय मिळून जाणार आहे? रेट कॉन्स्टंट K1 मिळून जाणार आहे. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन रेट कॉन्स्टंट K1 बाय प्लॉटिंग ग्राफ इन 2 डिफरंट वेज. दोन्ही वेगवेगळ्या मेथडने तुम्ही ग्राफ प्लॉट करून रेट कॉन्स्टंट K1 डिटरमाइन करू शकता. ओके, सो दिस इज सेकंड प्रॉपर्टी, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन और नेचर ऑफ ग्राफ. ओके, सो नाउ लेट अस सी थर्ड characteristic. Third characteristic is half-life period. Half-life period, which is denoted by T half. T half. Okay. Now definition of half-life period is it is defined as time required for completion of 50% reaction. Time required for 50% reaction is called as half-life period. पुन्हा और definition आहे याला. or definition, it is defined as time required to decrease concentration of reactant half of its original value. So this is definition of half-life period. काय म्हणतंय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 50% रिॲक्शन, म्हणजे 50% रिॲक्शन कंप्लीशनसाठी जो वेळ लागणार आहे त्याला काय म्हटलं जातं? हाफ लाईफ पिरियड. म्हणजे सपोज सुरुवातीला तुमचे रिॲक्टंटचे 100 मॉलिक्युल्स आहेत, हे 100 रिॲक्टंटचे मॉलिक्यूल ओके 50% जेव्हा डिकम्पोज होतील, म्हणजे जेव्हा 50 मॉलिक्यूल राहतील, 50 मॉलिक्यूल रिॲक्टंटचे रिॲक्ट होऊन जातील, त्या रिॲक्शनसाठी तेवढ्या 50 मॉलिक्युल्सचं 50 रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्वर्शन होण्यासाठी जो काय वेळ लागणार आहे तो काय असणार आहे? हाफ लाईफ पिरियड असणार आहे. इथे दुसरी दिली डेफिनेशन, टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हाफ ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. सुरुवातीला रिॲक्टंटची जी काही व्हॅल्यू असेल त्याच्या 50% डिकम्पोजिशनला जो वेळ लागणार आहे तो काय असणार आहे? हाफ लाईफ पिरियड असणार आहे. हाफ लाईफ पिरियडसाठी आपण आता डेरिव्हेशन डिटरमाइन करून घेऊ. ओके, हाफ लाईफ पिरियड इज डिनोटेड बाय टी हाफ, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, सो
ॲट टाईम टी ॲट हाफ टाईम टी इज इक्वल टू काय असणार आहे, टी हाफ असणार आहे. हाफ टाईमला टी इज इक्वल टू काय असणार आहे, टी हाफ असणार आहे. ओके, आता ए काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. ए इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सपोज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए रिॲक्टर मॉलिक्यूलचं, आणि एक्स काय आहे, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी, म्हणजे टाईम टी हाफ, जे टी हाफ टाईममध्ये एक्स एवढा अमाऊंट रिॲक्ट झालेला आहे. म्हणजे काय येईल बघा, एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स काय आहे, टी हाफ टाईममध्ये रिॲक्ट झालेले रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आणि हाफ टाईममध्ये किती रिॲक्टंट रिॲक्ट होतात, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय लिहिणार आपण, A/2. तसंच A मायनस एक्स इज इक्वल टू काय लिहिणार, A मायनस एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार, A/2. सो 2A 2 इंटू A 2A मायनस A अपॉन 2 इज इक्वल टू 2A मायनस A काय येईल, A/2. सो तुम्ही डायरेक्ट A मायनस एक्स इज इक्वल टू काय लिहिणार, A/2 लिहिणार. ओके, लक्षात घ्या इथे ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्स टी हाफ टाईममध्ये डिक्रीज झालेलं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय असणार आहे, हाफ लाईफ पिरियड हाफ टाईमला एक्सचं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, एक्स काय असणार आहे, मग इनिशियलच्या हाफ असेल, बरोबर. आणि ए मायनस एक्स तुम्ही डिटरमाइन केलेलं आहे, ए मायनस एक्स पण काय येतं आहे, A/2 येत आहे. मग आपल्याकडे आता रेट कॉन्स्टंट आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. वी नो दॅट K1 इज इक्वल टू वॉट, 2.303 अपॉन टी. तर टी इज इक्वल टू काय असणार, इथं टी हाफ असणार आहे. नंतर लिहू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. आता काय करायचं, ॲट हाफ टाईम K1 इज इक्वल टू काय लिहिणार, मग K1 इज इक्वल टू 2.303, टी इज इक्वल टू काय येईल मग, टी हाफ. ओके, लॉग हाफ टाईमला ए इज इक्वल टू काय लिहिणार, ए इज इक्वल टू एच असणार आहे. ओके, ए मायनस एक्स इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, A/2. सो A/2, ए गेट कॅन्सल, हा 2 डिनॉमिनेटरला इकडे होणार, इकडे गेल्यानंतर न्युमिरेटरला जाईल तो. सो K1 इज इक्वल टू 2.303, ओके, टी हाफ log of 2. Therefore K1 into 2.303 T half, ओके, log of 2 ची व्हॅल्यू येते तुमची 0.3010. ओके, therefore K1 इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येईल 0.693 अपॉन टी हाफ. therefore T half is equal to 0.693 upon K1. Okay, so this is formula for half life period of first order reaction. Okay, ही डेफिनेशन. ओके, टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ 50% रिॲक्शन, म्हणजे 50% रिॲक्शन होण्यासाठी लागणारा वेळ. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, एक्स डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी हाफ. ओके, मग हाफ टाईमला एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, इनिशियलच्या हाफ अगदी. सो A/2. मग ए मायनस एक्स आपण डिटरमाइन करून घेतला याच्यावरून. त्यानंतर ए मायनस एक्स आपल्याला मिळाला A/2. आपल्याला फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, हा फॉर्म्युला आहे. इथे टी इज इक्वल टू आपण हाफ टाईम कन्सिडर केला आहे म्हणून टी इज इक्वल टू टी हाफ सबस्टिट्यूट केला. आणि आपण हाफ टाईमला ए मायनस एक्स काय असतो, A/2 असतो, ते सबस्टिट्यूट केलं. ए कॅन्सल झाला, हा 2 वरती गेला. लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू लिहिली, हे मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला हे आन्सर मिळालं. आपल्याला इक्वेशन कशासाठी पाहिजे, टी हाफसाठी पाहिजे. त्यामुळे हा इकडे ट्रान्सफर केला, हा इकडे ट्रान्सफर करून घेतला. टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K1. सो दिस इज इक्वेशन फॉर हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या हाफ लाईफ पिरियडसाठीचं हे इक्वेशन आहे. ओके,
हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इफ यू ऑब्झर्व इक्वेशन केअरफुली, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज डिपेंड ओनली ऑन रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. It depends only on rate constant of first order reaction and it is independent of initial concentration of the reactant. म्हणजे इथे तुम्हाला A दिसतोय का, A ची टर्म दिसते का, नाही. सो देअरफॉर हाफ लाईफ पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, हाफ लाईफ पिरियड हा फक्त रेट कॉन्स्टंट K1 वरती डिपेंड आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नाही आहे. ओके, आता ग्राफिकल मेथडने सुद्धा तुम्ही हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करू शकता. यू कॅन डिटरमाइन हाफ लाईफ पिरियड बाय ग्राफिकल मेथड. If you plot a graph of concentration versus time t. If you plot a graph of concentration versus time t, then also you can determine the half life period. Okay, suppose this is concentration, initial concentration 1, 0.5, 0.75, 0.25 and 0. Okay, and this is time. So as time increases, concentration of reactant decreases. Okay, at time increases, time जसा जसा increase होईल, reactantचं concentration काय होणार आहे, decrease होत जाईल. ओके, आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1. 1च्या हाफ काय येणार आहे, 0.5. मग हा ग्राफ प्लॉट केला आपण, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ प्लॉट केला. त्यानंतर हाफ टाईम म्हणजे 0.5 कॉन्सन्ट्रेशन असताना ही जी ह्या पॉईंटपासून इथे एक डॉटेड लाईन ड्रॉ केली, एक्सटेंड केली या कर्वपर्यंत. ह्या पॉईंटपासून पुन्हा ती एक्स्ट्रापोलेट केली एक्स ॲक्सिसला, बरोबर. इथे जो काही टाईम असेल, दिस टाईम इज टी हाफ. टाईम करस्पॉन्डिंग टू दी हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज टी हाफ. सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन हाफ लाईफ पिरियड. म्हणजे ह्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1 होतं, त्याचं हाफ कॉन्सन्ट्रेशन 0.5 होतं, त्याला करस्पॉन्डिंग टाईम किती आहे, तो टाईम आपल्याला इथे मिळून जाणार आहे, हाफ लाईफ पिरियड. सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन हाफ लाईफ पिरियड फ्रॉम दी ग्राफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी characteristics of first order reaction. Okay, thank you.